हॅलो मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आम्ही चाललो आता डोंगरावरती. इकडे सगळा डोंगरच आहे आणि पाठीमागं पण सगळे डोंगरच आहेत. तर आता आम्ही सध्या ऋतू आहे उन्हाळ्या ऋतूत आम्ही चाललो तू वरती. तुम्हाला मी वरती पण दाखवतो. हे बघा, सगळं इकडं एकदम कडक उन्हाळा पडला. सगळे झाडं नाही वाळले, गवत वाळले. असे वरती आनंद वेगळा येऊ डोंगरातला. पावसाळ्यात या आनंद भेटून जाईल. इथं उभा राहून तुम्हाला दाखवतो इकडला परिसर. हे बघा, हे इकडून दिसतंय ना, हे कसं वातावरण आहे. एक नंबर वातावरण आहे. तर चला आता डोंगर चढत चाललो आम्ही वर डिंक बघण्यासाठी. धामोड्याचा डिंक. तुम्हाला मी धामोड्याचं झाड दाखवतो. हे बघा, हे धामोड्याचं झाड आहे. आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्याचं. हे धामोड्याचं झाड आहे. याचा डिंक खात असते तो, मस्त लागते खात. सध्या पाहतोय आहे का नाही. हे बघा, हे झाड आहे, ते धामोड्याचं हे झाड आहे. सध्या त्याला मला काय दिसला नाही एक पण खडा. आणि टेंभुर्णीचं झाड बघायचं असेल तर हे यंदा पाऊस काळ जास्त असल्यामुळे टेंभुर्णी चाललं नाही. पाऊस काळच जास्त होता. इकडं आत्या आहेत वर, ते तिकडे. मी पण आता वरतीच चाललो आहे. अयो बघा, सध्या वरती आलो. कदाचित तिकडे गारवाच कमी असेल, त्यामुळे डिंकाचं बी काय दिसाना. ठीक आहे, डिंक पण कमी असल्याने वाटतं इकडं. तर सध्या मला तर वाटत नाही असं इकडं फुटलेलं असं. ते जाऊ द्या, तिकडं परिसर कसा वाटतोय तुम्हाला? एक नंबर वाटतोय ना. हे बघा, इकडं आपली शेती. हे इकडं मला दिसलं इकडं. इकडं बघा कसं ज्वारी, बाजरी म्हणते, गहू पेरलेलं इकडं. खतरनाकमध्ये पेरले. आणि मोर, हरिण, बिबट्या, लांडगे, कोले, कुत्रे, मांजरं, माणसं सगळं या डोंगरात. बघा इकडं कसं दिसतं. ही झाडी झुडपं. पावसाळ्यात एकदम निसर्गरम्य वातावरण होतं इकडं. आणि करमतही पण जास्त डोंगरात बरं का. कसं ऑक्सिजन भरपूर मिळतो इकडं. सिटीत, शहरात एवढं मिळत नाही स्वच्छ वातावरण. त्यामुळं इकडं भरपूर करमतं. त्यामुळं खेड्याकडं चला. खेड्याकडं म्हणजे गावाकडे चला. आता इकडं जे हुशार लोक आहेत तेच इकडे राहतात, आणि जे अति हुशार आहेत ते शहरात राहतात. ज्याला जास्त दिवस जगायचं नाही त्यांनी शहराकडे जायचं. चुलीवरची भाकर हे ते मिळत नाही शहरात. त्यामुळं जगणं जास्त दिवस माणसाला होत नाही. आजार होतात म्हातारपणात. 40-50 झाला की आजार सुरू होतात. पण खेड्याकडचा माणूस आहे ना मित्रांनो, फक्त त्याचे हातपाय दुखते डोंगराने चालून उतरून, पण आजार मात्र होणार नाही. इकडं आता जायचं आहे आम्हाला घरी. आम्ही त्या तिकडून आलतो मित्रांनो खालून. असा बाप इकडं वरती डोंगर आहे, खतरनाक डोंगर आहे. आणि या डोंगरात आम्ही आलो डिंक बघण्यासाठी. पण अजून काय आम्हाला एक पण खाडा सापडला नाही. ते झाड आहे त्याचं, ते जे दिसतंय ते कदाचित इकडे गारवाच नसेल. जितका जास्त गारवा तितका डिंक जास्त असतो. तर चला मित्रांनो, आता आम्ही त्या तिकडे जाणार शेतीत. तर चला, तिकडे काय फुटलेलं नाही. तर आता आम्ही जातो खाली. तुम्ही बघत राहा.
तर मित्रांनो आता आम्ही खाली उतरलो त्या तिकडे वर होतो. आता तुम्हाला ही जी हिरवे झाड दिसतात ना काही काही इथं इकडं हे करवंदीचं झाड आहे आणि आता त्याला फुलं आलेत सध्या. करवंद आता हळूहळू यायलाच लागलेत ज्वारीसारखी बारीक बारीक. तर ते पण येऊन जाते ना आता 2-3 महिन्यात पिकते ना एकदम काळेझर डोंगरची मैना. सीताफळ बघा ही सीताफळं आखे वाळून गेली ही दिसतंय ती सगळं राग झाली सीताफळ. तर हे असा डोंगर आहे आमच्या इकडं आणि तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. उन्हाळा झाला आणि गावात वाळलंय आता काय इकडं अशी वाट आहे ही डोंगराची. हे कोठा इथं हे कोठा आहे की पूर्वीचे लोक इथं राहत होते. आजी आजोबा पूर्वज इथं राहत होते. हे खोकल्याचं झाड आहे मित्रांनो. याचं जर कवळा पाला खाल्ला ना खोकला राहतो ह्याने. रस प्याला नाही ह्याचं कवळा पाला चावायचा आणि रस प्यायचा स्वतः थोकून द्यायचं त्याचं झाड आहे ते. तर इकडं असं आहे बघा हे आमच्याकडचं वातावरण. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. तुम्हाला अजून पुढे गेलं ना मी करवंदाची झाडी दाखवणार. तर चला फायनली मी करवंदीच्या झाडीपाशी आलोय. हे बघा इकडं करवंदीची जाळी ही तुमच्यासाठी मी इतक्या फास्ट आलोय बरं का करवंदीच्या जाळीपर्यंत. तर ही बघा ही फुलं जी दिसतात ना ही फुलं ही आता करवंदाची फुलं आहेत. सध्या ह्याला फुलं येतं आता फळं यायला लागतील. तर तुम्हाला कसे वाटतात ही नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लॉग कसा वाटला ही बी नक्की कमेंट करून सांगा. असं एवढा सांगण्याचा माझा उद्देश आहे ना आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे पण कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब करा. हे जे झाड आहे हे आंब्याचं झाड आहे गोड आंबा आहे. तिकडे बघा दिवस पण इकडे मावळत आला आहे. आम्ही खाली आलतो फिरायला डोंगर पाहायला. तर तुम्हाला कसा वाटला हे पहा ही मोराचा पीस आहे. असे पीस पण पाहायला मिळतात सर्व काही पाहायला मिळतं. तर बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला आपला ब्लॉग. तर एवढं बोलून मी आपला ब्लॉग संपवतो त्यामुळं बाय. तर हां एक आपलं सांगायचं राहिलं मेहंदी कशी काढली हे पहा. हे पहा रामकृष्ण हरी नाव काढलेलं आहे मी हातावरती. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. तर बाय मित्रांनो नक्की सपोर्ट करा आणि असंच प्रेम राहू द्या तुमचं. बाय.